नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण 11वीच्या इतिहासामध्ये प्रकरण दुसरा अभ्यासतोय, आद्य नगरे. आणि यामध्ये आज जो आपण भाग पाहणार आहोत तो आहे हडप्पा संस्कृतीची काही नगरे. जी हडप्पा संस्कृती सापडली, या हडप्पा संस्कृतीमध्ये आपण म्हटलं की ही संस्कृती नागरी संस्कृती होती. आणि अशा या नागरी संस्कृतीमध्ये मग अनेक नगरं या ठिकाणी आपल्या हाती लागलेली आहेत. आणि ही जी काही नगरं या ठिकाणी हाती लागलेली आहेत, यामधील जी प्रमुख नगरं आहेत, ही प्रमुख नगरं आणि त्या नगरांचा शोध कशा पद्धतीने लागला, त्याचा काळ कुठला आहे, विभाजन त्या ठिकाणचं नगराचं कशा पद्धतीचं आहे, हा भाग आपल्याला हडप्पा संस्कृतीतील काही नगरे यामध्ये आपल्याला अभ्यासायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं नगर आहे ते आहे हडप्पा. आता पहा, हडप्पा हे शहर जर आपण बघितलं तर हे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये साहिवाल सध्याचं पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधील साहिवाल हा जिल्हा आहे आणि नदी आहे रावी. साहिवाल जिल्हा, रावी नदीच्या काठावरती हडप्पा हे ठिकाण आहे. आणि ज्यावेळेस मग साहिवाल या जिल्ह्यामध्ये रावी नदीच्या काठावरती उत्खनन करण्यात आलं, या उत्खननामध्ये 150 हेक्टरवर पसरलेलं 150 हेक्टरवरती पसरलेलं नागरी स्वरूपाची संस्कृती या ठिकाणी हाती लागली. आता पहा, या ठिकाणचं उत्खनन जर आपण पाहिलं तर 1921 मध्ये डॉक्टर दयाराम सहानी 1921 मध्ये डॉक्टर दयाराम सहानी यांनी या ठिकाणी उत्खनन सुरू केलं. आणि इथं उत्खनन सुरू केलं म्हणजे खोदकाम सुरू केलं. या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक जे काही उत्खनन केलं सहानी यांनी, यामध्ये हडप्पा संस्कृती हाती लागली, हडप्पा नगर हाती लागलं. आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा जे उत्खनन या ठिकाणी करण्यात आलं, जी काही उत्खनन अनेक या ठिकाणी करण्यात आली, त्यापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक आहेत सर मार्टिमर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे या ठिकाणी उत्खनन केलं. स्तरशास्त्राच्या आधारे या ठिकाणी उत्खनन केलं. आणि हे जे स्तरशास्त्राच्या आधारे जे उत्खनन या ठिकाणी मार्टिमर व्हीलर यांनी केलं, यानुसार येथील बालेकिल्ल्याच्या भोवती तटबंदी त्यांनी शोधून काढली. बालेकिल्ल्याच्या भोवती या ठिकाणी त्यांनी तटबंदी शोधून काढली. म्हणजे आपण म्हणूया की ठिकाण हे कुठं आहे, तर पाकिस्तानमधील रावी नदीच्या काठावरती आहे. डॉक्टर दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये या ठिकाणी खोदकाम सुरू केलं आणि 150 हेक्टरवरती हे शहर वसलेलं आपल्याला दिसून येतं. मग हे जे हाती लागलं, या संस्कृतीचा मग काळ काय होता, ठिकाण आपण पाहिलं, मग याचा काळ काय होता. आता पहा, हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीचं, हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत, या ठिकाणचं पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास झाली. म्हणजे हडप्पा पूर्व संस्कृती पहिली गाव वसाहत या ठिकाणी इसवी सन पूर्व 3300च्या सुमारास या ठिकाणी झाली. तर इसवी सन पूर्व 2600च्या सुमारास हडप्पा नागरी संस्कृतीच्या उदयाचा काळ आहे. इसवी सन पूर्व 2600
हा नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा काळ आहे. तर इसवी सन पूर्व 2450 ते 1900, इसवी सन पूर्व 2450 ते 1900 हा काळ नागरी हडप्पा संस्कृतीच्या नांदत असलेला काळ आहे, अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचा काळ आहे. 2450 ते 1900 इसवी सन पूर्व हा काळ नागरी हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती, नांदत होती असा काळ. आणि त्यानंतर मग इसवी सन पूर्व 1900 सुमारास काही अंतर्गत बदल या ठिकाणी घडून आले. इसवी सन पूर्व 1900 मध्ये या ठिकाणी अंतर्गत बदल या ठिकाणी घडून आले आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ या ठिकाणी सुरू होता. 1900 नंतर, इसवी सन पूर्व 1900 नंतर उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ या ठिकाणी सुरू होता. या काळामध्ये नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. याच कालावधीमध्ये मग नागरी हडप्पा संस्कृतीचा या ठिकाणी ऱ्हास होत गेला. म्हणजे साधारणतः या पद्धतीनं काळ आपल्याला या हडप्पा संस्कृतीचा सांगता येतो. मग हे जे नगर आपल्या हाती लागलं, या नगराचं विभाजन कशा पद्धतीनं झालं होतं. आता पहा, खोदकामामध्ये जी हडप्पा संस्कृती आपल्या हाती लागली, उत्खननाच्या आधारे हडप्पा नगरीचं विभाजन जर आपण पाहिलं तर हडप्पा नगरीचं विभाजन सुरुवातीला 2 भागामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं. यातला पहिला भाग सांगितला जातो बालेकिल्ला आणि दुसरा भाग सांगितला जातो नागर वस्ती. बालेकिल्ला आणि नागर वस्ती असे 2 भाग या ठिकाणी या नगराचे सांगितले जात होते. परंतु अलीकडे आपण जे या ठिकाणी संशोधन केलं, अलीकडे जे आपण या ठिकाणी उत्खनन केलं, या अलीकडील उत्खननावरून असं म्हटलं जातं की या नगराचे विभाग 2 नसून या नगराचे विभाग या ठिकाणी 4 आहे. आता पहा, 4 कुठल्या विभागामध्ये हे नगर विभागलं गेलं होतं. यामध्ये 2 आपण पाहिलं की बालेकिल्ला आणि दुसरं आपण पाहिलं नागरी वसाहत. बालेकिल्ला म्हणजे अधिकारी वर्ग राहणारा जो भाग आहे त्याला बालेकिल्ला असं संबोधलं जातं. बालेकिल्ला पहिला भाग, दुसरा भाग आहे नागरी वसाहत, त्यानंतर तिसरा भाग आहे नगराच्या आग्नेयेला कारागिरांची घरं आणि त्यांची कारखाने. नगराच्या आग्नेयेला कारागिरांची घरं आणि त्यांचे कारखाने आपण म्हणूया. आणि चौथा भाग येतोय बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याची कोठारा आहेत आणि या कोठारामध्ये काम करणाऱ्या कामगारांची घरं आहेत. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला धान्याची कोठारं, या धान्याच्या कोठारामध्ये काम करणारा कामगारांचा वर्ग आणि त्यांची घरं बालेकिल्ल्याच्या उत्तरेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास सापडत आहेत. आणि मग हे जे कोठार आहे, तिथं काम करणारे जे कामगार आहेत, हे बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली या ठिकाणी काम करत होते. म्हणजे जवळच धान्य काढण्याचे ओठे सुद्धा या ठिकाणी होते. धान्याचं कांडप करणं याचे ओठे सुद्धा या ठिकाणी अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येत आहेत. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हडप्पा शहर, त्याचा शोध आणि ठिकाण, त्याच्या संस्कृतीचा काळ आणि नगराचं विभाजन 4 भागामध्ये कशा पद्धतीने झालं हा भाग सांगता येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं नगर आहे ते आहे मोहेंजो-दाडो. दुसरं नगर अथवा दुसरं शहर आपल्याला सांगता येतं ते दुसरं शहर आहे मोहेंजो-दाडो. मोहेंजो-दाडो आपण म्हणूया. आता पहा, हडप्पा संस्कृतीमधलं हे दुसरं शहर. आता या दुसऱ्या शहराचा शोध आणि त्याचं ठिकाण काय होतं. आता या संदर्भात रखवालदास बॅनर्जी यांनी इसवी सन 21-22 मध्ये मोहेंजो-दाडो या ठिकाणी उत्खनन सुरू केलं. रखवालदास बॅनर्जी यांनी 1921-22 मध्ये मोहेंजो-दाडो या ठिकाणी उत्खनन सुरू केलं आणि या उत्खननामध्ये मुद्रा आणि काही पुरावस्तू या ठिकाणी हाती लागल्या. मुद्रा आणि काही पुरावस्तू या ठिकाणी हाती लागल्या. आता हे जे काही पुरावे या ठिकाणी हाती लागले होते याचं साधर्म्य कुठं पाहावयास सापडतं तर मेसोपोटेमियातील संस्कृतीमध्ये आपल्याला पाहावयास सापडतं. म्हणजे मोहेंजो-दाडो या ठिकाणी उत्खननामध्ये ज्या काही मुद्रा सापडल्या किंवा जे काही पुरावस्तू सापडल्या याचं साधर्म्य आपल्याला मेसोपोटेमियातील संस्कृतीशी या ठिकाणी साधर्म्य असलेलं दिसून येतं. म्हणजे असं म्हटलं जातं, असा अंदाज बांधला जातो की हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमियातील संस्कृती
यांच्यामध्ये परस्पर संबंध असावेत असा अनुमान या ठिकाणी इतिहासकार व्यक्त करत असलेले आपल्याला दिसून येत आहे. असा हा दोन संस्कृतीमध्ये या ठिकाणी संबंध असावा अशा या मोहेंजोदडो शहराचं 1923-24 मध्ये अधिक सविस्तर अशी पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक म्हणजे अधिक सविस्तर या ठिकाणची पाहणी करावी यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन संचालक होते सर जॉन मार्शल. परत एकदा या ठिकाणी सविस्तर माहिती या मोहेंजोदडो शहराची घ्यावी यासाठी मग तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एका टीमनं काम केलं. यामध्ये या जॉन मार्शल सोबत या ठिकाणी होते माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅके इत्यादीनं या ठिकाणी मग उत्खनन केलं आणि या उत्खननामध्ये विविध पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर वास्तू या ठिकाणी उजेडात आल्या आणि एक मोठं असं शहर या भारतीय पुरातत्व खात्याच्या हाती या ठिकाणी लागलं. मग हे ठिकाण कशा पद्धतीचं या ठिकाणी होतं? आता पहा, हे ठिकाण जर आपण पाहिलं मोहेंजोदडो हे ठिकाण, तर हे ठिकाण सुद्धा पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतामधील लारकाना जिल्ह्यामध्ये सिंधू नदीच्या किनारी मोहेंजोदडो हे शहर वसलेलं आहे. परंतु या ठिकाणी जे खोदकाम केलं याला काही मर्यादा आल्या, कारण की भूजलाच्या पातळीमुळं खालच्या स्तरापर्यंत या ठिकाणी उत्खनन करणं शक्य झालं नाही. भूजलाची पातळी वरती असल्यामुळं या ठिकाणी या संस्कृतीच्या खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणं या ठिकाणी शक्य झालं नाही. परंतु त्या थरापर्यंत मेहरगड येथील नवअश्मयुगीन गाव वसाहती इतकी प्राचीन वसाहत या ठिकाणी अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं इतिहासकार या ठिकाणी सांगत असलेले आपल्याला दिसून येत आहे. मग असं हे जे नगर आहे या नगराचं विभागणी कशा पद्धतीची होती? विभागणी ज्या पद्धतीनं आपण हडप्पा शहराची विभागणी आपण म्हटलं की 4 भागामध्ये होती, तसं मोहेंजोदडो या ठिकाणच्या या नगराची विभागणी जर आपण पाहिली तर मोहेंजोदडो हे ठिकाण हडप्पा संस्कृतीमध्ये आतापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तानातील नगरापैकी सर्वात विस्तारित असलेलं शहर अथवा नगर कुठलं होतं तर मोहेंजोदडो हे शहर होतं. हडप्पा संस्कृतीतील पाकिस्तानमधलं सर्वात विस्तारित शहर म्हणजे मोहेंजोदडो आहे. सर्वात मोठं असलेलं हे शहर आहे. आता पहा, या ठिकाणच्या या नगराची विभागणी जर आपण पाहिली तर मोहेंजोदडो या ठिकाणच्या वस्तीचं विभाजन हे 2 भागामध्ये या ठिकाणी होतं. एक आहे बालेकिल्ला आणि दुसरी आहे नागरी वसाहत. असे हे 2 तटबंदी युक्त स्वरूपाचे भाग या ठिकाणी होते असं सर्वसाधारणपणे या ठिकाणी समजलं जातं. परंतु आणखीन एक तिसरा विभाग या ठिकाणी सांगितला जातो. तो तिसरा विभाग होता तो बाजाराचा, की ज्या ठिकाणी बाजार भरवला जायचा. म्हणजे बालेकिल्ला पहिला भाग, नागरी वस्ती दुसरा भाग आणि तिसरा भाग या ठिकाणी सांगितला जातोय तो आहे बाजाराचा. या विभागामध्ये कामगाराची कार्यशाळा होती, मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या दिसत आहेत. म्हणजे हडप्पा नगराचं विभाजन हे 4 भागामध्ये होतं, तर मोहेंजोदडो या शहराचं विभाजन या ठिकाणी 3 भागामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा भाग येतोय तो आहे नगराचे नियोजन. तर पहा, मोहेंजोदडो शहराचं नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीचं होतं? आता पहा, मोहेंजोदडो या ठिकाणी जे अवशेष आपल्या हाती लागले या अवशेषांची हडप्पा येथील अवशेषाप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. म्हणजे हडप्पा या ठिकाणच्या अवशेषांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती, परंतु मोहेंजोदडो या ठिकाणच्या अवशेषाची मात्र म्हणावी तशी नासधूस या ठिकाणी झाली नव्हती. आणि त्यामुळे मोहेंजोदडो या ठिकाणी अनेक घरं, मोठ्या इमारती आणि रस्ते यांच्या अवशेषांच्या आधारे या नगराची भव्यता आपल्या लक्षामध्ये येते. या ठिकाणी आपल्या हाती लागलेले घरं आहेत, मोठ्या इमारती आहेत, रस्ते आहेत
या सगळ्यांचे जे अवशेष आपल्या हाती लागले, या अवशेषांच्या आधारे या नगराची भव्यता या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. आणि मग असं हे नगराचं, हडप्पा संस्कृतीतील हे नगराचं जे उत्कृष्ट नियोजन आहे आणि या नगराचं व्यवस्थापन आहे, याचे पुरावे आपल्याला मोहेंजोदाडो या ठिकाणी सापडलेले दिसत आहेत. मोहेंजोदाडो हे शहर जे पूर्व नियोजित स्वरूपाचं होतं, याची तुलना सध्या चंदीगड सारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्व नियोजनाशी करता येते. म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये एकमेव पूर्व नियोजित स्वरूपाचं शहर आतापर्यंत होतं ते होतं चंदीगडचं. या चंदीगड शहराच्या, आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्व नियोजन जसं आहे, तशी तुलना साधारणतः आपल्याला मोहेंजोदाडो यासारख्या शहराशी करता येते. मोहेंजोदाडो सारखं पूर्व नियोजित नगर प्रत्यक्ष उभा करताना आवश्यक असणारं प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा. म्हणजे काही खास हेतू आहे, काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळं मोहेंजोदाडो सारखं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं पूर्व नियोजित नगर या ठिकाणी उभा टाकलं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही दोन शहरं या ठिकाणी सांगता येत आहेत, हडप्पा आणि मोहेंजोदाडो. यानंतर राहिलेली आणखीन 4 नगरं आहेत. ही 4 नगरं आपण पुढच्या पिरियडला पाहूया.